सकाळीच उठले की हातांना मुंग्या यायच्या. अच्छा. जड असा हात पडायचा, तळहात. तर तो तिथं मला गेल्यावर जाणवला पण नाही आणि आतापर्यंत तर नाही. मी वज्रासनात बसू शकत नव्हते. अच्छा. तर मग शेवटच्या दिवशीपर्यंत माझे सगळे हॅलो हाय नमस्कार आणि गुड वाली मॉर्निंग संभाजीनगरकर. तुम्ही ट्युनिंग केलंय रेडिओ देवगिरी 91.2 FM आणि मी तुमचा कमाल धमाल बेमिसाल आर्ज अभिजित आहे तुमच्या सोबत. म्हणजे आज माझ्यासोबत एक स्पेशल गेस्ट आहेत. त्यांचं नाव आहे शुभांगी कोल्हारकर. आणि तुम्हाला माहिती का मित्रांनो, 13 ते 19 डिसेंबर मध्ये नाशिकमध्ये एक शिबिर घेण्यात आलं होतं, योग निसर्गोपचार शिबिर. आणि ते शिबिर होतं आणि ते 7 दिवसीय योग निसर्गोपचार शिबिर ज्यांनी अटेंड केले ना, त्यांचे काय अनुभव आहेत आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठीच शुभांगी कोल्हारकर मॅडम आज माझ्यासोबत उपस्थित आहेत. मॅडम मला सांगा, 7 दिवसीय निसर्गोपचार शिबिर तुम्ही अटेंड केलं, काय अनुभव होता तुमचा? खूप छान अनुभव होता. म्हणजे एकदम असं निसर्गाच्या सानिध्यात 7 दिवस आम्हाला खूप छान वाटलं. जसं काही आपण म्हणजे घरी आहोत, घरची आठवण आली नाही 7 दिवस. क्या बात आहे. मस्त झालं, छान. म्हणजे एकंदरीत असं वाटतं ना की आपण 7 दिवस बाहेर राहतोय, घरी मुलं बाळ आहेत, व्यवस्थित राहतील की नाही. खूप छान. आमचा दिवस कसा जात होता आम्हालाच माहित नव्हतं. असं क्या बात. एक झालं की एक सेशन असायचं आणि विविध म्हणजे व्यक्ती येऊन भेट देत होत्या आणि आम्हाला सगळं समजावून सांगत होते. क्या बात आहे. मला सांगाल तुम्ही, आमच्या श्रोत्यांना तुम्ही ही गोष्ट सांगाल का की तुमचा दिनक्रम कसा असायचा? सकाळी आम्ही 5 वाजता उठायचो. 5 वाजता उठलं की सगळे आपले सकाळचे विधी उरकून मग आम्ही याला सकाळच्या याला प्रार्थना, नंतर त्याच्यानंतर व्यायाम व्हायचे आमचे, प्राणायाम, मग नंतर कषाय पेय द्यायला जायचं आम्हाला. अच्छा. त्याच्यानंतर मग आहे नाश्ता. त्याच्यानंतर मग घरी वरती जाऊन आंघोळ हे करणं पहिल्या दिवशी. नंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला मड थेरपी देण्यात आली. अच्छा. ओके. क्या बात आहे. आणि शिबिर करण्या अगोदर तुम्हाला काही शारीरिक त्रास जाणवत होता? हो, मला ना सकाळीच उठले की हातांना मुंग्या यायच्या. अच्छा. जड असा हात पडायचा, तळहात. तर तो तिथं मला गेल्यावर जाणवला पण नाही आणि आतापर्यंत तर नाहीच. म्हणजे काय परिणाम झाले तुमचे शिबिर अटेंड केल्यानंतर? त्यामध्ये तुमच्या हाताला जे मुंग्या होत्या त्या आल्या नाही, अजून काही असं जाणवत होतं? मी वज्रासनात बसू शकत नव्हते. अच्छा. तर मग शेवटच्या दिवशीपर्यंत माझे सगळे प्राणायाम सगळे मी वज्रासनात केले. आणि तुम्हाला योग निसर्गोपचार शिबिर का करावं असं वाटलं? काय तुम्हाला वाटलं की यार आपण गेलंच पाहिजे? डॉक्टरांकडे सुद्धा तुम्ही जाऊ शकला असतात. योग निसर्गोपचार ही पद्धती आहे ना, खूप कमी लोकांना त्याचं म्हणजे माहिती आहे. आणि लोक म्हणतात ठीक आहे आपण गोळ्या घेतलं तर बरं होऊ ना, कशाला निसर्गोपचार करायचंय. तुम्हाला काय वाटलं की निसर्गोपचार केलं पाहिजे? नाही, मला म्हणजे पहिल्यापासून म्हणजे माहिती होती पंचकर्म याची. आणि निसर्गाच्या सानिध्यात असल्यावर तर अजूनच छान वाटतं. आणि माझ्या मिस्टरांनी मला खूप आग्रह केला तू जास तिथं, म्हणून मी तिथं गेले. क्या बात आहे. आणि जे काही तुमचे अनुभव होते शिबिर केल्यानंतरचे, म्हणजे आधी तुम्हाला जसं वाटत होतं आणि आता कसं वाटतं? म्हणजे फ्रेश वाटतंय, मानसिक संतुलन तुमचं एकदम छान वाटतं, मनशांती मिळाली वगैरे वगैरे? नाही, आता खूप फ्रेश वाटतं, एक कॉन्फिडन्स आला. शिबिरात गेल्यावर नवीन मैत्रिणी मिळाल्या. क्या बात आहे. वा, ही खूप मोठी गोष्ट आहे. क्या बात आहे. आणि हा शिबिर तुम्ही किती जणांना अटेंड करण्यासाठी असं आग्रह कराल की नाही, तुम्हाला जो अनुभव मिळाला आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्रश्न असतील, तुमचे शारीरिक प्रश्न असतील, मानसिक प्रश्न असतील, असं निसर्गोपचार शिबिर केल्याने जे दूर झाले, किती लोकांना तुम्ही सांगाल की तू पण केलं पाहिजेस, तू पण केलं पाहिजेस वगैरे वगैरे? नाही, मी याच्या आधी पण, आधी जायच्या आधी पण मी सगळ्यांना सांगितलं. पण आता पण मी आता हे झालं, मला अनुभव आलेला आहे, तर मी सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करेल भरपूर जण. क्या बात आहे, क्या बात आहे. थँक्यू सो मच. मी माझ्या जावेला पण सोबत घेऊन गेले होते, मामे जाऊ आहे, तिला पण सांगितलं होतं चल शिबिराला. मग आम्ही दोघी मिळून गेलो त्या शिबिराला. क्या बात आहे. एकंदरीत तुम्हाला खूप चांगला त्याचा फायदा झाला आणि ही असाच फायदा खूप जणांना झाला. आणि याबाबत आम्ही जनजागृती करतोय, सगळ्यांनाच ही गोष्ट कळली पाहिजे म्हणून. त्याचा तुम्हाला तो अनुभव मिळालाय, सगळ्यांना तो असा अनुभव मिळाला. थँक्यू सो मच. तुम्ही आलात, आम्हाला तुमचे अनुभव सांगितले. आणि मंडळी, जर तुमच्याही शरीरामध्ये थोडं कुठे दुखतंय वगैरे, तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये अँटीबायोटिक्स घेऊन जर तुम्हाला कंटाळा आलाय की तेच अँटीबायोटिक्स तुम्हाला फार नकोशी झाले, तर निसर्गोपचार वेदांमध्ये सुद्धा आपल्याला लिहून ठेवलेलं आहे.
आहे आपल्याकडे त्याचा आपण वापर केला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच, नक्कीच. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने आता नेक्स्ट शिबिर कधी होईल काय नाही यासाठी तुम्ही ऐकत राहा रेडिओ देवगिरी. तुम्हाला त्याची माहिती इथेच मिळणार आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका. तुमच्या आवडीचे गाणे लावतोय सध्या. ऐकत राहा रेडिओ देवगिरी 91